सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा बांधव आंदोलन करतात आणि बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी आहे। दुपारची वेळ झाली आहे आणि आपल्या टेम्पोमध्येच एक कार्यकर्ते स्वयंपाक करण्याचा पाहायला मिळते। संपूर्ण त्यांच्या ज्या जीवनावश्यक गोष्टी त्या टेम्पोमध्ये घेऊन आले। टेम्पो असेल, छोटा हत्ती असेल किंवा ट्रक असेल, या संपूर्ण गाव असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपल्या आवश्यक जे साहित्य आहेत या सोबतच घेऊन आलेले। जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तंतोतंत पालन आपल्या ठिकाणी केलं पाहायला मिळते। बघू शकतो की त्यांच्या त्या टेम्पोमध्ये छोटा गॅस आहे, शेगडी आणि त्यावरती स्वयंपाक करताना पाहायला मिळते। दुपारची वेळ झाली आहे आणि जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की त्याप्रमाणे पूर्ण नियोजन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। पाणी असेल, जेवणाचे साहित्य असेल, औषधं असतील, ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या संपूर्ण घेऊन मी दाखवण्याचा प्रयत्न केला की या कुठल्या गावची गाडी, जालन्यावरनं ही गाडी आलेली आहे टेम्पो आणि जवळपास त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी स्वतःसाठी जेवणाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। बघू शकतो की या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे, भात शिजवला जातोय आणि काय स्वयंपाक करतायत ते दाखवते वरतो। मसाले भात चालू आहे या ठिकाणी। मसाले भात किती कार्यकर्त्यांसाठी बनवतात? आम्ही 500 लोकांचा स्वयंपाक चालू आहे आणि जसं संपल तसं आम्ही मराठा योद्धा संघर्ष करणारे आपले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जे बहुसंख्य मराठा बांधव आलेले आहेत यांना खिचडी भात देण्याचा आम्ही हे मनोमावी बघू शकतो की त्यांनी जे काही कार्यकर्ते येतील आणि त्यांच्याकडून जेवढं शक्य होईल त्या लोकांसाठी ते खिचडी भात बनवतात आणि त्यांचा स्वयंपाकाचा हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आपल्याला पाहायला मिळतात आणि हे संपूर्ण मराठा सेवक आहेत आणि आपले कार्यकर्ते कोणी उपाशी राहायला नको, प्रत्येकाला 2 घास मिळावे या हिशोबाने ते या ठिकाणी करतात आणि आपलं साहित्य सोबत घेऊन आल्याचं आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतात। पाऊस सुरू आहे त्यामुळे हे दुसऱ्या ठिकाणी त्यांना व्यवस्था नाही, त्यामुळे ते टेम्पोमध्येच हे करताना पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला गेले तर ते टेम्पोमध्ये, प्रत्येक टेम्पोमध्ये हे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहेत। दुपारची वेळ झाली आहे, आपल्या झोपण्यासाठी जे काही व्यवस्था लागते, गाद्या असतील किंवा वरती त्यांनी शेड बनवून ठेवलेत, बॅगा असतील, ती संपूर्ण व्यवस्था त्यांनी केलेली आहेत। यांच्या पण टेम्पोमध्ये आपल्याला शेगडी असल्याचं पाहायला मिळते। दुसऱ्या गोष्टीमध्ये जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी जे साहित्य लागतं ते संपूर्ण त्यांचं या ठिकाणी आहेत आणि पूर्ण आंदोलन होईपर्यंत, न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार असं त्यांची भावना आहेत। आपण बघू शकतो दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी सुद्धा प्रत्येक टेम्पोमध्ये, प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये त्यांनी स्वतःची व्यवस्था केलेली आहेत। पाण्याचे जार असतील किंवा आपली राहण्याची व्यवस्था असतील ती संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पाऊस सुरू आहे त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते हे आतमध्ये असल्याचं पाहायला मिळते। प्रत्येक छोटा हाती असेल, टेम्पो असेल, यामध्ये आपली व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता जरांगे पाटीलांचा आदेश काय असेल आणि त्या आदेशानुसार आम्ही ही काम करणार असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।